आम्ही संध्याकाळचे 6-7 वाजलेले आहेत आणि असं डब्बा पार्टी करायला चाललोय. म्हणजे एव्हरी टाइम तुम्हाला डिनरला असं एक्सपेन्सिव्ह ठिकाणी जायची गरज नाहीये. कुठेतरी छान असं कोझी तुम्ही ठिकाण शोधू शकता किंवा असं कुठेतरी जाऊ शकता जिथं तुम्ही तुमच्या वाईफला सरप्राईज करू शकता. आता वाईफ झाली आहे, पहिली गर्लफ्रेंड होती. सो त्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. सरप्राईज नाहीये पण आता चाललो आहोत दोघंही मिळून दोघांच्या आवडीच्या ठिकाणी. खडकवासला आहे ठिकाण. तर चला जाऊया पुढे आणि डब्बा खाता येतोय का बघूया आपल्याला. तिने माझ्यासाठी शेजवान चटणी सुद्धा घेतली आहे. माझी आवडती शेजवान चटणी सुद्धा घेतली गेलेली आहे. जेव्हा थोडंसं बोरिंग फ्रस्ट्रेटिंग वाटेल ना तर गपचूप आपल्या पार्टनरला गाडीवर बसवायचं आणि डायरेक्ट घेऊन जायचं कुठेतरी अशा ठिकाणी तिथं छान आपल्याला असं वाटेल. कुठे फिरायला घेऊन जायचं म्हणतो आणि एव्हरी टाइम पहिले पेट्रोल भरायला थांबतो आणि त्याच्यात असा अंधार होऊन जाणार आणि मग मी घरी जाऊन जेवायचं. कसं वाटतंय लोकेशनला पोहोचून? छान वाटतंय. पण आता तिने असं ठरवलं की हे खायचं नाही म्हणे, भूक नाही लागली. एवढी सुंदर लोकेशन आहे. ती म्हणे थोडा वेळ बसूया आपण. आता तिचं ऐकायला लागतं. कटपुतली बनवून ठेवलंय मला. मित्रांनो वाचवा, खरंच वाचवा मित्रांनो मला. एकदा मी तुला भाटकर धरणला घेऊन गेलो होतो, भोर साईडला. आपण दोघंच गेलो. नवीन नवीन लफडं होतं मित्रांनो. आता काय लफडं म्हणून म्हणतो, लफड्यातच ठेवा, बायको करू नका. खरंच सांगतो. मला ट्रोल करणं बरोबर वाटतं कधी तुला रोज दिवस सकाळ दुपार रात्र. खरं एंटरटेनमेंट इज नेसेसरी ना. आम्हाला खूप जास्त डास चावतायत म्हणून तो उठवतोय आणि त्याला नक्कीच काहीतरी चायनीज खायचा मूड दिसतोय म्हणून तो मला आता पराठे नाही खाऊ देणार आहे. पण मी पण त्याला पराठे खाऊ घालूनच राहणार. बघू कोण जिंकतो, तो तुम्ही. तर आता फिरवून आणलेला आहे मॅडमला. शेवटी तिकडं तर जेवलो नाही, आता घरी जाऊन जेवू आणि तिथंच मे बी ब्लॉग संपू. गेलो तो फिरायला होतो पण शेवटी दळण घेऊन आलोय. नंतर आम्हाला हातात काय आहे ते भाजीपाला असं सगळं सामान घेऊन आलो आहोत. कळालंच नाही डेट कशी संसारात होते. संसारात असंच होतं. डेट म्हणून निघता आणि काय भाजीपाला घेऊन येतात. याच्या बायको असतात. तुलाच तर नवीन नवीन खायचं असतं रोजच्या रोज. त्याचं काय? चिकन बनव, मटन बनव, हे बनव. आज सोमवार आहे. पुढे बोल, पुढे बोल. पनीर पनीर पनीर. आणि आता आम्ही जेवायला बसत आहोत घरी. रोमॅन्टिक डेट घरी. आणि याच्यासोबतच आपला काय संपतोय श्रुती? ब्लॉग. बाय.